नमस्कार. समर्थांच्या आत्माराम ग्रंथाचा आज आपण अखेरचा समास पाहणार आहोत. आपण असं पाहिलं होतं की 5 समासामधली सुरुवात जी झाली ती त्याग निरूपणाची झाली. आणि त्याग कशाचा करायचा, तर जे काही दिसतं आहे त्या दृश्य सगळ्या गोष्टींचा, की त्या दृश्य सगळ्या गोष्टी ह्या नाशिवंत आहेत, त्या नाशिवंत असणाऱ्या सगळ्या गोष्टींचा त्याग करायचा असं समर्थाने आपल्याला पहिल्या समासात सांगितलं. आणि लगेच त्या त्यागकथा सगळ्या नाशिवंत गोष्टी म्हणजे काय, तर ही जी काही दृश्य जग माया आहे त्या मायेचा त्याग करायचा. पण माया ही पण ईश्वराचीच शक्ती आहे, त्यामुळे त्या दृश्य जगाचा त्याग करायचा म्हणजे काय करायचं, तर याच जगामध्ये राहून आपण त्या जगापासून अलिप्त कसं राहायचं ते पण आपण माया निरूपणात पाहिलं. आणि त्याच्यानंतर त्याग माया झाल्यावर जे खरं खरं शाश्वत आहे त्या ब्रह्माची ओळख करून घेतली. दिसत नाही आहे, त्याला आकार नाही आहे, त्याचं तर ते दाखवता येत नाही आहे, पण तरी देखील आपण ब्रह्म काय आहे ते जाणलं. आणि हे सगळं करण्यासाठी आपल्याला साधना करावी लागते. आणि ती साधना अगदी श्रवण मननापासून निधिध्यासापासून कशी करायची आहे, आणि ते केल्याने आपण कसे ब्रह्मरूप होऊन जातो, आत्मज्ञानाची प्राप्ती कशी होते, याचाही विचार साधन निरूपणात आपण मागच्या वेळेस केला. आता खरं म्हणजे 5वा समाज जो आहे तो हे जे सगळं ऐकणारा शिष्य आहे तो शिष्य स्वतःचा अनुभव सांगणार आहे की हो, मला जे काही तुम्ही सांगताय ते ब्रह्म किंवा आत्मज्ञान कळलं. आता हेही आपल्याला माहिती आहे उपनिषदांच्या कथेतून की आत्मज्ञान कळलं असं सांगणार कसं. त्यामुळे आत्मज्ञान कळलं, मला आत्मज्ञान कळलं की मी वेगळा झालो. आणि म्हणून तो सांगतो आहे की मी फक्त शिष्य स्वरूपात येऊन तुमचं चरणावर डोकं ठेवणार आहे, कारण तुमच्यामुळे मला हे सगळं कळलं आहे. अशा प्रकारचा विचार आजच्या या समासामध्ये आपल्याला पाहायचा आहे. एका अर्थाने जे काही आपण 4 समासात वाचलं ऐकलं, आपल्याला त्या क्षणाला असं वाटलं की आपल्याला काहीच कळलं नाही. पण जर का आपण एकत्रितरित्या 5 समासांचं नुसतं स्मरण केलं की काही नाही, जे जे काही निर्गुण आपल्याला नाशिवंत वाटतं आहे ते सगळं टाकायचं. ते टाकायचं म्हणजे मायेमध्येच राहायचं. माया ईश्वराची शक्ती आहे आणि ती माया ही ईश्वराची शक्ती समजून या दृश्य जगामध्ये राहून आपल्याला अलिप्तपणाने त्याच्याकडे कसं पाहता येईल. जसं आपण आपल्याला आरशात पाहतो तसं या दृश्य जगात आपण आपल्याला पाहायचं, करायचं सगळं, पण तरीही अलिप्तपणानं कसं करायचं तोही विचार आपण माया निरूपणात केला. आणि तेव्हा आपल्याला ब्रह्म म्हणजे काय, आत्मा म्हणजे काय, आपण जिवंत आहोत, या जिवंतपणाचं आपलं जे लक्षण आहे ते जे काही आत्मस्वरूप आहे, आतमध्ये जी काही ईश्वरीय शक्ती आहे की ज्या शक्तीमुळे आपण सगळ्या गोष्टी करतो आहे. आपली इंद्रिय जे काही करत आहेत त्या इंद्रियांच्या मागे एक वेगळी शक्ती आपल्याला आहे, त्या सगळ्या शक्तीचा बोध आपल्याला ब्रह्मामध्ये झाला. पण हे काही असं नुसतं आत्माराम वाचून, दासबोध वाचून, गीता वाचून होईनच असं नाही. त्यासाठी आपल्याला साधना करावी लागते. एक जन्माची साधना पुरत नाही, जन्मोजन्मी साधना करावी लागते. त्या साधनेचा विचार पण आपण मागच्या वेळेला केला. आणि आज आता तो शिष्य सांगणार आहे, सत्शिष्य आहे, त्यामुळे तो सत्शिष्य सांगणार आहे की मला हा सगळा स्वानुभव आला. तुम्ही जसं जसं मला सांगितलं आहे तसा तसा स्वानुभव मला आला, तुमच्या कृपेचा प्रसाद मला प्राप्त झाला, असं तो सांगणार आहे. साधारणपणाला 28 ओव्यांचाच समास आहे. आणि एक 5-6 गोष्टी सगळ्या म्हणजे ज्याला सरेंडर होणं, शरणागत होणं म्हणतात ना, तसा शिष्य आजच्या समासामध्ये शरणागत झाला आहे असं आपल्याला दिसेल. आता तुमच्या आमच्या सामान्य माणसांचं असं होतं की आपल्याला जीवनामध्ये जेव्हा खाचखळगे दुःख सोसावी लागतात त्यावेळेला ते का असं होतं की बरं चाललं होतं, मी पण साधना करतो आहे, मी पण काही ग्रंथ वाचतो आहे, मग असं का बरं माझ्या जीवनात येतं. तर त्यावेळेला आपल्या लक्षात येतं की जीवनात असं सगळं येतं याचं कारण आम्हाला आमच्या या देहाविषयीचंच प्रेम आहे. आणि त्यामुळे अज्ञानाने आमचं स्वरूप आम्हाला न कळल्यामुळे आम्हाला ते दुःख होतं. आता हे सगळं म्हणायला सोपं आहे, परंतु आपल्या लक्षात येईल की सामान्यपणे तुम्ही आम्ही सुखी आणि दुःखी का असतो, तर या देहाच्या इतक्या आपण सानिध्यात आहोत की आता देहाला काही झालं किंवा देहाच्या संदर्भात असं आहे, म्हणजे आपली मुलं बाळं, नाते, संपत्ती, पैसा, घरदार, अगदी आपला देश, अशा सगळ्या गोष्टी ठिकाणी घडणाऱ्या घटनांचा आपल्यावरती परिणाम होतो, त्यालाच आपण सुखदुःख म्हणतो. चांगला परिणाम झाला तर बरं वाटतं, गैर काही झालं तर आपल्याला दुःख होतं. हे सगळं सामान्यपणे तुमचे आमचे अनुभव असतात. याला खरा त्याचा अर्थ असा आहे की स्वस्वरूपाचं अज्ञान असल्यामुळे या सगळ्याचा आपल्याला त्रास होतो.
आता खरं म्हणजे ह्या सगळ्याचा आपण अभ्यास करताना आपण आपल्याशी थोडंसं पाहायचं. आपलीच आपण परीक्षा करून बघायची. काल माझी अगदी जवळची एक मैत्रीण आहे, दुपारी फोन आला आणि मी अत्यंत कोप आला आहे, मला राग आला आहे. म्हटलं हो, कशाचा राग आला आहे? तर म्हणाली राग पण आला आणि दुःख पण होत आहे. म्हटलं काय म्हणाली? माझ्याच घरातला टी व्ही बहुतेक मी फोडून टाकीन आता. तर म्हटलं एवढं काय झालं? तर म्हणाली काय चाललं आहे दिल्लीला, काय चाललं आहे जंतर मंतर, काय हे काय दोन भावंडं काय वाटेल ते करतायत असं म्हणाले. हे काय देशाचं आपल्या होणार? खूप राग आला होता. आणि मग मी तिला म्हटलं की बरं आता तू शांत हो. असं आहे की आत्ताच मी वाचते की ज्याला आत्मज्ञान स्वरूपज्ञान कळलं आहे तो शिष्य असं म्हणतो की मी आता सुखदुःखाच्या पलीकडे गेलो आहे. तर आपल्याला जर त्या सुखदुःखाच्या पलीकडे जायचं असेल तर आपण आपल्या मनाची तयारी कशी करायची? तर ते दिल्लीत काय चाललं हे मी थांबवू शकत नाही. ती जी कोणी मंडळी करताय ती मंडळी काही माझ्या शब्दात राहणारी नाही आहे की मी त्यांना काही ते जाऊन सांगेन आणि असं करू नका असं म्हणून काही उपयोग नाही. जे कोणी हे दुरुस्त करणारे ती मंडळी आपापल्या परीनं प्रयत्न करत आहे. आणि आपल्याच घरातलं टी व्ही फोडून नुकसान आपलंच आहे, पण बंद करणं आपल्या हातात आहे. तर त्वरित पहिल्यांदा टी व्ही बंद कर. गेल्या वर्षी तूच मला सांगितलंस मी सगळ्या सिरियल बंद केल्या. म्हटलं आता पण मीच तुला सांगते की बातम्या बघणं बंद कर. तर संवादातली गंमत जाऊ दे. मुद्दा काय तर आपल्या सुखदुःखाच्या गोष्टी ह्या का असतात? तर इथे स्पष्टपणानं समर्थ आपल्याला सांगतात अज्ञानामुळे आपल्याला दुःख होतं. सुखदुःखाचे जे अनुभव आहेत ते आपले अज्ञानामुळे आहेत. अज्ञान काय आहे? अज्ञान हे आहे की मला देह समजते, हे अज्ञान आहे. माझं खरं स्वरूप कळलं, मी म्हणजे ईश्वर रूप आहे, हे जेव्हा आपल्याला कळेल तेव्हा आपण त्या सुखदुःखाच्या पलीकडे जाऊ असा स्पष्टपणानं. आणि हे सगळं समजणं आणि समजावून सांगणं हे सामर्थ्य संतांजवळ असतं. संतांना हे कळलेलं असतं आणि संत तुम्हा आम्हाला हे पटवून देऊ शकतात, सांगू शकतात. हे सामर्थ्य त्यांच्याजवळ आहे. म्हणून तुमचं आमचं अज्ञान दूर करायचं कार्य ग्रंथाद्वारे किंवा अगदी असतील सद्गुरू आपले देहधारी तर सद्गुरूंच्या मार्फतसुद्धा हे ज्ञान आपल्याला मिळतं. असा सगळा स्वचं अज्ञान असल्यामुळे दुःख होतं. आणि आता शिष्य असं म्हणतो आहे की मला सगळा उलगडा झालेला आहे, पण तरी देखील तुमच्यामुळे हे ज्ञान मला प्राप्त झालं असल्यामुळे मी तुम्हाला नतमस्तक होणार आहे. अशा प्रकारचा विचार ते आपल्याला सांगतात. पहिल्याच ओळीमध्ये त्यांनी म्हणजे शिष्य बोलतो आहे आता, त्यामुळे स्वतःचा अनुभव सांगतो आहे शिष्य. पहिल्याच ओळीत तो संतांना दानशूर असं म्हणतो. तुम्ही कसे आहात तर दातारा, आणि दातारा म्हणजे दानशूर. तुम्ही दानशूर आहात. आता आपण ज्याला दानशूर म्हणतो आपल्या दानाच्या कल्पना वेगळ्या आहेत. काहीतरी पैसा, घर, दार, संपत्ती, अगदी स्पष्टच बोलायचं झालं तर आपल्याला नको असणाऱ्या गोष्टी ह्यासुद्धा आपण देतो आणि त्याला दान म्हणतो. तर ह्या सगळ्या दानाच्या गोष्टी वेगळ्या आहेत. संत जे दान करतायत की आपल्याला दुःख देणाऱ्या गोष्टीच ते दूर करून टाकतात. त्यामुळे त्यांचंच आहे म्हणजे आपलं अज्ञानच ते नाहीसं करतायत, म्हणून त्यांना दातारा म्हटलेलं आहे. त्यांच्या दातारा म्हणजे दानशूर आहेत. तर ह्यातली दानाची कल्पना ही तुमच्या आमच्या सामान्य दानाच्या कल्पनेपेक्षा फार फार वेगळी आहे. असं ज्ञानदान करणारे, हे स्वरूपाचं ज्ञान आपल्याला समजावून सांगणारे आणि तो अनुभव आपल्याला देऊ शकणारे हे जे संत आहेत ते अत्यंत दानशूर आहेत असं त्यांनी म्हटलं. दुसरं म्हटलं आहे की या सगळ्या संत सत्पुरुषांना हे जे दाते आहेत, दानशूर आहेत, यांना आपल्याबद्दल अत्यंत करुणा असते. खूप दया अंतःकरणामध्ये त्यांच्या असते. जे कोणी असं होतं की समोर येणारा जो सत्शिष्य आहे त्या सत्शिष्याजवळसुद्धा पूर्णपणानं अजून अहंकार गेलेला नसतो आणि त्यामुळे तो अहंकार ठेवून आलेला असतो. अगदी नम्रपणानं अजवतेनं आपल्यासमोर तो आलेला असतो. संतांकडे जातो, संत काय सांगतील ते ऐकतो, पण तरीसुद्धा तो आपलं स्वतःचं अहम आहे ते संपूर्णपणानंच गेलेलं नसतं. आणि म्हणून संत जेव्हा त्याला आपलं म्हणतात तेव्हा मूळ पहिलं काय घडतं तर हा त्याचा अहमपणा सगळा कमी होतो आणि शिष्य खऱ्या अर्थानं कृतार्थ होतो. पहिल्या ओळीमध्ये त्यांनी हा मला समर्थांच्या किंवा संतांच्या कृपेचा प्रसाद मिळालेला आहे म्हणून मी कृतकृत्य झालो आहे, कृतार्थ झालो आहे असं त्यांनी आपल्याला स्पष्टपणानं सांगितलं. आता पहिल्याच ओळीमध्ये शरणागत झालेला आहे. मग उरलेल्या 27 ओळींमध्ये आणखीन काय सांगायचं आहे असं क्षणभर आपल्याला वाटलं की कळलं की काय नाही, तुम्ही सांगितलं 4 समासात ते सगळं मला पटलं आणि ते खऱ्या अर्थानं जे की स्वरूपाचं ज्ञान आहे ते मला कळलं असं म्हणून तो मोकळा झाला असता. पण तसं नाही झालं. सद्गुरूंना तो त्यांचा जय जयकार करतो किंवा कृतार्थ होतो एवढ्यापुरतं पुरणार नाही आहे.
तो म्हणतोय की माझ्यामध्ये परिवर्तन झालं आहे. मी असं पूर्वी नव्हतो, पण तुमच्या सहवासात राहिलो आहे, तुमच्या इथे आलो आहे. ते जे की आत्मज्ञान तुम्ही मला दिलं, ते मी जे की ग्रहण केलं, त्या ग्रहण करण्याची पात्रता पण माझ्याजवळ खरं म्हणजे नव्हती. शिष्याची तयारी असावी लागते. देणारा पुष्कळ देईल, तो दातारा आहे, दयाळू आहे, बरोबर, तो देईल, पण आमची घेण्याची पात्रता असली पाहिजे ना. तर ती पात्रता पण मला आली आणि खऱ्या अर्थाने देहबुद्धीतून आत्मबुद्धीकडे मला जाता आलं. आता ही जी आत्मबुद्धीचं ज्ञान जे आहे त्यालाच आपल्याला सगळे शब्द माहिती आहेत. त्याला आपण तुर्यावस्था म्हणतो. म्हणजे जागृती, स्वप्न, सुषुप्ती आपल्याला कळतं. आपण मागच्या समासात पाहिलं आहे. ह्या आपल्याला समजणाऱ्या अवस्था आहे. अगदी गाढ झोपेमध्ये आपल्याला काहीही कळलं नाही, तर गाढ झोपेतून जागा झाल्यावर आपल्याला गाढ झोप कशी असते हे आपण सांगू तरी शकतो की मला इतकी गाढ झोप लागली, मला काहीच कळलं नाही, असं तरी वर्णन करू शकतो. त्यामुळे या ज्या 3 अवस्था आहेत, जागृती, स्वप्न, सुषुप्ती, या 3 अवस्थांचं वर्णन आपल्याला करता येतं. चौथी जी तुर्या अवस्था आहे, जी आता शिष्याला प्राप्त झालेली आहे, त्याचं वर्णन नाही करता येत. आणि म्हणून तो म्हणतो की त्या तुर्यावस्थेचा तो फक्त मी असं म्हणू शकतो की मला एक वेगळाच आनंदाचा अनुभव आला. त्या आनंदाचा अनुभव या शिष्याने घेतला आहे आणि तो अतिशय आनंदामध्ये आपल्या सद्गुरूंना सांगतो आहे की मी अगदी कृतार्थ झालेलो आहे असं आपल्याला दिसेल. पुढल्या 2 ते 5 ओव्यांमध्ये त्यांनी ही जी काही अनुभूती आली त्या अनुभूतीचं वर्णन केलं. तो शिष्य म्हणतोय मला हा जो काही आनंद झाला, ही जी काही अनुभूती आली, त्याचं काय झालं तर म्हणतो मनाच्या संगतीनं, जोपर्यंत मनामध्ये वेगवेगळ्या गोष्टी येत होत्या तुम्ही सांगत होतात, पण ती मनाची संगत होती ना, आणि त्यामुळे तो जो एक नाद होता, मनामध्ये अशा गोष्टी होत्या, त्यामुळे पुन्हा पुन्हा मला जन्म घ्यावा लागत होता. म्हणजे तुम्ही सांगितलेलं कळत असलं तरी पण ते मन आडवं येत होतं. मनामध्ये वेगवेगळे विचार येत होते. दृश्याशी जे काही व्यवहार आहेत त्या दृश्याशी व्यवहार करताना मन पुढाकार घेत होतं. म्हणजे आपल्या भाषेत बोलायचं झालं तर कळताय तरी पण आपलं मन जातं. अजिबात मला काहीही एक्झिबिशनमध्ये घ्यायचं नाही आहे, तरी पण एक चक्कर मारून येऊ, असं जे होतं ना त्याला म्हणायचं की हे मन जातं. नाही तर काहीच घ्यायचं नाही, काय करायचं उगाच जाऊन आपल्याला, पण आपण नाही एक चक्कर मारून येऊ जरा, काय नवीन काय आलं आहे असं जे वाटणं असतं ते वाटतं. आणि दृश्याशी व्यवहार पुन्हा पुन्हा कारण नसताना होतो. आणि दृश्याशी आसक्ती जी मनामध्ये असतेच ती परत ती मूळ धरते, असं म्हणाले माझं झालं. पण आता मात्र तसं नाही. म्हणजे तेव्हा कसं होतं, असं मन तिकडे गेलं की ते पुन्हा अज्ञानच ना. म्हणजे पुन्हा देह आला, देहाला लागणाऱ्या गोष्टी आल्या, नको असलं तरी बघणं आलं, बघितलं की हवं वाटलं, वासना वाढणं, हे सगळं एका पाठोपाठ येतच. म्हणून ते म्हणतात की ते अज्ञान जे होतं ना ते मनाचा ताबाच घेऊन राहिलं होतं. त्यामुळे त्या अज्ञानात मी बाहेरच पडत नव्हतं, असं झालं. अगदी चांगले साधकसुद्धा ह्या अशा मनामध्ये फसतात असं आपल्याला दिसतं. समर्थ म्हणूनच अगदी शेवटच्या ह्याला आला आहे, स्वानंदाचा अनुभव त्यांनी घेतला आहे, तरी पण तो अनुभव सांगतो आहे की काय झालं तर असं झालं खरं, इतके दिवस का जमत नव्हतं, तर मला पुन्हा माझं मन दृश्यामध्ये अडकत होतं आणि मनामध्ये व्हावं तसं परिवर्तन होत नव्हतं, कळत होतं पण वळत नव्हतं, असं जे आपण म्हणतो तसं होतं. सगळा जो परमार्थ आहे तो मनाचा आहे. एकदा मनाला जमलं की जमलं, म्हणून ते आपल्याला सांगतात. आणि मग त्याच्यामुळे तरी 3ऱ्या ओळीमध्ये देहबुद्धी आणि आत्मबुद्धीतला फरक जो आपल्याला खरं म्हणजे शाब्दिक मार्गाने माहिती आहे, देहबुद्धी म्हणजे काय आणि आत्मबुद्धी म्हणजे काय. तर आपण एक देहबुद्धी म्हणजे काय, तर आपण माणूस म्हणून माणसाचे गुलाम आहोत, की आपल्याला ते सगळं असं मनुष्य मग असं होणारच. म्हणजे अगदी ध्यानाला बसलो आहे, जपाला बसलो आहे, खरं म्हणजे इंद्रिय सगळी आपली त्यावेळेला ताब्यात येणं आवश्यक आहे. पण तरीही काही खोट आवाज आला की आम्ही डोळे उघडतो, म्हणजे ती इंद्रिय आमच्या ताब्यात नसतात. आम्हाला कळतं की काही आवश्यकता नाही, आता आपण ध्यानामध्ये तिकडे काही का होईना, आता कुकर शिट्टी झाली, सुनबाईचं लक्ष आहे कधी कोण झालं, करायचं आहे की तुला बघेल ती, पण नाही. तर आम्ही ध्यानाला जपाला बसलो असतो तरी देखील आमचं मन असं सगळीकडे गुंतलेलं असतं, असं आम्हाला अनुभव येतो. त्यामुळे माणूसपणाच्या भूमिकेतून आम्ही दृश्यामध्ये परत अडकतो. ही देहबुद्धी आहे. आणि त्यामुळे स्वाभाविकच आहे, देहबुद्धीमुळे मी स्वतःलाच मर्यादा घालून घेतो की असं वाटतं हे असं होणारच, ह्याच्यापेक्षा वेगळं नाही वागता येणार, असं म्हणून देहबुद्धीच बरोबर आहे असं मला वाटतं. असं मी देहापुरता व्यापून राहतो. किती जरी झालं तरी मला त्याच्यातून बाहेर पडता येत नाही. जेव्हा मी देह नाही, मी देव आहे असं जेव्हा मी मला म्हणेन, तेव्हा कदाचित ते माझ्या त्या देहाच्या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडेल. त्याला आत्मबुद्धी म्हणायचं. देवपणाच्या भूमिकेत जेव्हा जाऊ तेव्हा त्याला आत्मबुद्धी म्हणायचं. आणि देवपणाची बुद्धी झाली म्हणजे ते देव कसं आहे, तर ते असीम आहे,
अनंत आहे, सगळीकडे तो आहेच आहे आणि त्याच्यातच मी एक आहे, मी वेगळा नाहीच आहे, अशा प्रकारची भूमिका येणं, विश्व व्यापून ईश्वराशी एकरूप होऊन त्या विश्वातलाच आपण एक भाग आहोत ना, पण आपण वेगळे नाही आहोत, त्या विश्वामध्ये असणारं ईश्वररूप आहे तेच आपण आहोत, अशा प्रकारचं सगळं समजणं ही आत्मबुद्धी आहे. त्यामुळे देहबुद्धी आणि आत्मबुद्धी म्हणजे काय, तर मी देह आहे पासून मी देव आहे इथपर्यंत प्रवास सगळा आहे आणि मी देव आहे ह्या प्रवासामध्ये आपण थांबलो आहे, पुन्हा मागे नाही यायचं. नाही तर आमचं असं होतं, ग्रंथ वाचायला मी देह आहे पासून मी देव आहेपर्यंत प्रवास झाला, पण पुन्हा ग्रंथ संपला. मी गमतीने सांगायचे, आमच्या मेहरबानच्या मुली मला म्हणायच्या, हो छान वर्ग झाला वगैरे सगळं झालं, मावशी झाला ना हो आता आपला वर्ग, म्हटलं हो झाला ना, आणि मग म्हणायचं असं साडे किती छान आहे ना म्हणजे ते संपतच नाही आपलं, असं सगळं घडतं. त्यामुळे तो शिष्य सांगतो ते बरोबर आहे की आम्ही आलेलो असतो अगदी वरच्या टप्प्यावर, छान प्रगती झालेली असते, देहापासून देवापर्यंत आपण पोचलेलो असतो, पण पुन्हा आमची गाडी खाली येते, असं व्हायला नको म्हणून तो सांगतो आहे की त्याच्यासाठी काय करायचं. तर बरं हे असं होणं ना म्हणजेच ती जन्ममृत्यूची यातायात चालू राहते, म्हणून मग पुन्हा पुन्हा यावं लागतं. आपण जे म्हटलं मगाशी की जन्मोजन्मी साधना करावी लागते, याचं कारण ते आहे की प्रगती होते, पण ती प्रगती झाली तरी पुन्हा आम्ही ह्या दृश्य जगामध्ये पुन्हा ते काय जे काही आम्हाला आकृष्ट करते त्याच्यामध्ये आम्ही पुन्हा मागे येतो आणि जाऊ दे आता बस झालं, आता काय 2 तास मी वाचते मला काहीच कळत नाही आहे असं म्हणून आपण आपल्या टी व्हीवरती एका सिरियल पाहून जरा शांतपणे बसावं झालं, ते निदान कळतं तर हो काय चाललं आहे ते, त्यातलं काहीच कळत नाही असं एक आम्हीच आमच्या मनाला सांगतो आणि या सगळ्यापासून बाजूला होतो. तिथेही आनंद नाही आणि इथेही समाधान नाही, अशी आमची अवस्था होते. पण सगळ्या प्राणीमात्रामध्ये कसा हा ईश्वर व्यापून आहे, चैतन्य व्यापून आहे, हे पुन्हा 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 संत आपल्याला सांगत आहेत. आणि आता मात्र या शिष्याला हे सगळं पटलं आहे. असं आहे की जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत या देहातून सुख घेण्याची धडपड आहे. आता हा देह म्हणजे मी नाहीच आहे, त्यामुळे या देहाकडून सुख घेण्याची धडपडच बंद झाली असं आपल्या लक्षात येईल. म्हणजे मोठमोठे म्हणजे आता आपण स्वामी विवेकानंदांचं नेहमी उदाहरण घेतो, मोठमोठे वक्ते असं म्हणतात की आम्ही काहीच तयारी केलेली नसते, आम्ही तिथे जातो आणि आम्ही आपोआपच सद्गुरू सांगतील तसं आम्ही बोलतो. आपल्याला असं आश्चर्य वाटतं की असं कसं होईल, तयारी नको का काही करायला, त्याशिवाय कसं बोललं जाईल. पण त्यांची अशी पक्की खात्री असते की ईश्वर स्वरूप झालेल्यांना तो ईश्वर काय करायचं तो करणार आहे ना. आपण कितीही जरी ठरवलं असलं, आता दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर समजा आपल्याला एखादं गाणं म्हणायचं आहे किंवा मला आताच काही विषयावर बोलायचं आहे, तर किती जरी तयारी केलेली असली तरी त्या तयारीतलं किती बोलतो आणि किती नाही हे आपला कार्यक्रम संपला की आपण ठरवू शकतो आणि आपल्या लक्षात आलं हे राहूनच गेलं आणि हे मी ठरवलं नव्हतं आणि हे मी बोलले, असं आपलं होतं. तर असं जे होतं तेव्हा आपल्याला कळतं की जे काही घडायचं असतं ते त्यांनी ठरवलेलं असतं ते घडतं. मी उगाच असं ठरवते की मी ठरवलं आहे तसंच होणार, हा मोठा फरक आता या शिष्याच्या सत्शिष्याच्या लक्षात आलेला आहे. आणि तो म्हणतो हे सगळा जो काही करतेपणाचा मला अभिमान होता ना तो आता संपला आहे. जे काही सगळं होतं ते ईश्वराच्या ठरवल्यामुळे होतं. अर्थात असं सगळं जरी असलं तरी पुन्हा पुन्हा संत आपल्याला सांगतात म्हणून प्रयत्न टाकायचे नाही आहेत. असं हरी तर देईल खाटल्यावर मी अशीच बसला, पुस्तक पण उघडला नाही आदल्या दिवशी आणि आता समोर आहे त्यांच्याशी बोल, नाही जमणार. करायचं तर आहेच, पण तरी जे ईश्वराने ठरवलं आहे तसंच घडणार आहे याच्यावर पण आपल्याला विश्वास ठेवायचा आहे असं ते आपल्याला सांगतात. असं एकदा हे ज्ञान झालं, असं एकदा आपली समजूत पक्की झाली की मग अहंकार माणसाचा कमी कमी व्हायला लागतो. मी केलं, मला जमलं, माझ्यासारखं कोणाला जमत नाही असल्या गोष्टी होतच नाही, कारण ईश्वराने ठरवलं आहे तसंच घडतं असा एक विश्वास. आणि त्याच्यासाठीच आपण प्रयत्न केलेत, कारण जे काही ईश्वर घडवणार आहे ते मला आनंद देणारं घडवायला हवं, म्हणून जे काही मला प्रयत्न करायचे ते सगळे प्रयत्न ईश्वर आपल्याकडून करून घेतोच. अशा अर्थाने आपण जगाकडे पाहिलं ते आपल्याला कळतं. आणि मग या बाहेरून सुख मिळण्याच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष देत नाही, कारण ते सुख काही खरं नाही असं आपल्याला खात्री होते. खरं मुळात आपण सुखरूपच आहोत आणि सुखरूप असणारे आपल्याला एकदा आपण ते ओळखलं की मग या विश्वामध्ये आपण सगळीकडे व्यापून आहोत, ईश्वररूप आहोत, देव आहोत असं आपल्या लक्षात येतं. आणि मग एवढा जर दिव्य अनुभव माणसाला जर प्राप्त झाला तर आणखी वेगळं काय लिहितो तेच सांगतो आहे की असं हे स्वरूपानुभूतीचं वर्णन शिष्य करतो आहे ते नेमकं हेच आहे. आता या 2 ते 5 ओव्यांमध्ये स्वतःचा अनुभव त्यांनी सांगितला आणि कसं कसं घडलं. म्हणजे ह्या टप्प्यावर जाऊन सुद्धा मी मागे आलो नाही, खऱ्या अर्थानं मला ते जो आनंदाचा अनुभव आहे तो मला मिळाला.
हा दिव्य अनुभव जो काही त्याला मिळाला, त्यामुळे त्यांनी कर्म सगळं केलं आहे, अगदी प्रयत्नपूर्वक केलं आहे, चिकाटीने केलं आहे, पण त्या कर्माचं कर्ते पण घेतलेलं नाही आहे, म्हणून तो त्याला अनुभव आला आहे. आपण पण कर्म करतो, अगदी चिकाटीने करतो, प्रयत्न करतो, पण मी केलं असं म्हणतो, आणि मी केलं असं म्हणणं ह्या सद्गुरूंना समर्थानं मान्य नाही आहे. आणि आता हा स्वतःच्या अनुभूतीचं वर्णन करून सांगतो आहे की आता मी हे सगळं करतो, अगदी मनापासून प्रयत्नपूर्वक कर्म करतो, प्रयत्नांची पराकाष्ठा करून कर्म करतो, पण आता कर्माचं कर्ते पण मी घेत नाही. जे काही कर्म केलं ते ईश्वराच्या अनुमतीनं, ईश्वराच्या इच्छेनं केलं असं मी समजतो. म्हणजे करून अकर्ता असं ज्याला म्हणतात ना, तसा मी आता झालो, तर असा अनुभव मला आला असं तो सांगतो आहे. आता हा जो त्याचा अनुभव आहे, 3च ओव्यांमध्ये त्यांनी त्याचा अनुभव सांगितला, तर आपल्याला लक्षात येतं की अरे वा, मग ह्या अनुभवासाठी म्हणजे इतका तो शिष्य ईश्वराशी समरस होऊन गेलेला आहे. आता तो वेगळा नाही आहे, तो सद्गुरू किंवा ईश्वर अहम ब्रह्मास्मी असं जे आपण त्याला म्हणतो, इतका तो त्या आत्मबुद्धीनं स्थिरावलेला आहे, म्हणून तो स्वतःची अनुभूती सांगू शकतो आहे. किंवा आणखी एक शब्द आपण वापरला आहे, परेहून परता. परेहून परता, परा म्हणजे 4 वाणीमधली जी परावाणी आहे, या परावाणी म्हणजे काय, तर नाभीजवळ तिचं स्थान आहे, आणि परावाणी म्हणजे आपल्या मनामध्ये येणारा जो विचार आहे, अजून तो शब्दबद्ध व्हायचा आहे. परापश्यंती मध्यमा वैखरी, शब्दबद्ध व्हायचा आहे, व्यक्त व्हायचं आहे, पण जी मुळात त्या परेच्या ठिकाणी आपल्याला जो काही विचार येतो मनामध्ये, जे काही स्फुरण म्हणतात त्याला, जे काही स्फुरण मनामध्ये येतं, ते शुद्ध स्फुरण आपल्या मनामध्ये, त्याला समर्थांनी शारदा शब्द वापरला आहे, शब्द ब्रह्म शब्द वापरला आहे. ते जे परावाणीशी झालेलं स्फुरण आहे ते शुद्ध आहे, अगदी खरं आहे, त्याच्यामध्ये काही शंका नाही, संशय नाही, विपरीतता नाही, ते शुद्ध. आपण म्हणतो ना, मी अगदी तुला पोट तिळकीनं सांगते रे, किंवा मी अगदी मराठी भाषा शब्द बेंबीच्या देठापासून ओढते, ते जे काही आहे ते पहिलं स्फुरण आहे की त्याच्यामध्ये दुसरं नाहीच काय. तेच एखाद्या मुलाला आई जेव्हा सांगते की मी बेंबीच्या देठापासून ओरडून तुला सांगते, याचा अर्थ काय, तर त्याच्याशी तुझ्या यशाशिवाय अन्य दुसरा कुठलाच विचार माझ्या सांगण्यामध्ये नाही आहे असं तिला सांगायचं असतं. तर हे जे शुद्ध स्वरूप, शुद्ध स्फुरण, त्याला परेहून परता असं म्हणतो, शब्द ब्रह्म आहे. म्हणजे असं आहे की प्रथम अगदी सुरुवातीला आपण असं म्हणू, तो जो मीपणा म्हणजे अहम होता की मी केलं असं होतं, पुढे तो विश्वव्यापी झाला. लक्षात असं आलं की मी काही वेगळा नाही आहे, ह्या ज्या विश्वामध्ये जो भरून पावलेला, अगदी विश्वाच्याही पलीकडे असलेला जो ईश्वर आहे तो मी आहे, असा तो अहमपणापासून थोडासा प्रवास मोठा झाला. तोही आता पुढे गेला, आणि आता परमात्मा स्वरूपच फक्त शिल्लक राहिलं, कारण परमात्मा आणखीन त्याच्या पलीकडे आहे. त्या परमात्मा स्वरूप आपण झालो असं झालं. त्यामुळे आता ही शिष्याला अनुभूती आली की आता ते नाही, म्हणजे नुसता आता माझा देह, हा देह चालवणारा मी नाही, तर परमात्म्यापर्यंत पोचलो. तिसरी गोष्ट अशी की मी माझ्या देहापुरता हा आत्मा, म्हणजे माझा देह टाकला की तो आत्मा परमात्म्यात विलीन होणार आहे, त्याही परमात्म्याचं स्वरूप मला कळलं असं तो सांगतो आहे. आता अशा अर्थाने पाहिलं की इतका हा परमात्मा स्वरूपाचा ह्याला अनुभव आला, म्हणजे परमात्मा एवढा अनंत आहे, त्या अनंत परमात्म्याचा विश्वरूपाच्याही पलीकडे असा त्याला अनुभव आला. त्या परमात्म्याचा कसा ॲड्रेस सांगता येणार नाही, कोणाकोणालाच कळणार नाही, तो सगळीकडे आहेच आहे, विश्व व्यापून आहे. आणि त्यामुळे ही जाणीव आता या शिष्याला झाली आहे, आणि शिष्य अगदी खऱ्या अर्थाने स्वानंद त्याला प्राप्त झालेला आहे असं तो म्हणतो आहे. पुढे 7व्या ओवीपासून 12व्या ओवीपर्यंत या गुरु शिष्यांशी सारखीच प्रचिती, सारखेच अनुभव आहे दोघांना. म्हणजे आत्ता जो शिष्याला अनुभव आलेला आहे तोच अनुभव सद्गुरूंना आलेला आहे. आता सद्गुरू आणि शिष्यांजवळ आपण म्हणतो ना की अगं आपल्या सामान्य माणसांना कशी सामान्य उदाहरणं दिली तर पटतात, म्हणजे अगदी गमतीचा भाग असेल, पण असं एखाद्या हॉटेलमध्ये एखादा पदार्थ आपण खाऊन आलो आणि आपण दुसऱ्याला सांगितलं अगं तू तिथे जा, पाणीपुरीला तशी कुठे नाही, आणि मग तिने पण तो अनुभव घ्या, खरंच गं परवाच मी जाऊन तू सांगितला. हा कसा आहे, दोघींचा अनुभव एक, आणि मग त्या दोघींचा अनुभव एक म्हटल्यावर हिला जो आनंद मिळाला तोच तिला, तसं तो सांगतो आहे की आता मला जो आनंद मिळाला तोच सद्गुरूंना पण आनंद मिळालेला आहे. आता पाणीपुरी खूपच वेगळा भाग आहे, पण तरी जर आपल्याला पटकन कळलं की नाही त्याच्यासाठी अशी उदाहरणं द्यावी लागतात. तर 7 ते 10 ओव्यांमध्ये गुरु शिष्यांना समान प्रचिती आली आहे. कसली प्रचिती, तर सद्गुरू जसे अगदी अनासक्त आहेत, अकर्ते आहेत, सगळं करूनसुद्धा ते आपल्याकडे कर्तेपणा घेत नाहीत, हा जो त्यांचा अनुभव आहे तो शिष्यांनी पण मिळवला आहे.
शिष्यसुद्धा आता करून अकर्ता किंवा अलिप्त राहणं, अनासक्त राहणं याचा अनुभव शिष्याने पण घेतलेला आहे. खरं म्हणजे तो सांगतो आहे की अशी एवढी पात्रता माझी नव्हती, पण मला सद्गुरूंनी ही पात्रता आणवली आणि आता मला हे मिळालं. त्याच्यासाठी त्याने एक उदाहरण दिलं आहे. नेहमीचं जे उदाहरण आहे त्याच्या पुढे जरा आणखीन एक पाऊल आहे. नेहमीचं उदाहरण असतं की लोखंडाला परिसाचा स्पर्श झाला की त्याचं सोनं होतं. आता इथे तो सत्शिष्य म्हणतो आहे की मी परिसच झालो. लोखंडाला परिसाचा स्पर्श झाल्यावर सुवर्ण होतं हे बाकीच्यांचं, पण मला सद्गुरूंचा स्पर्श झाला, सद्गुरूंनी सांगितल्याचा मला बोध झालो आणि मी सद्गुरूच झालो. लोखंडाचा परिस होणं अशी मोठी प्रगती माझी झाली. इथं समर्थ सांगतायत की इथे बघा लौकिक गुरु शिष्यांचा म्हणजे असं आहे ना की आपण अन्य सगळ्या काय 14 विद्या 64 कलांचं वर्णन करतो, ते सुद्धा आपल्याला कोणाकडून तरी शिकावंच लागतं. कुठलीही कला असली तरी आपल्याला कोणीतरी शिकवणारा लागतोच. त्या शिकवणाऱ्यांच्या बाबतीत आपल्याला असं म्हणता येईल की त्यांनी आपल्याला कितीही शिकवलं, त्यांना जे जे येत आहे ते आपण आत्मसात केलं, पण आपण जर प्रगती केली म्हणजे बऱ्याचदा असं होतं की संगीताच्या क्षेत्रामध्ये तर आपण ऐकतो की आधी मी यांच्याकडे शिकलो, मग मी यांच्याकडे शिकलो, मग मी यांच्याकडे शिकलो, म्हणजे यांच्याकडे जे की होतं ते मला मी ज्ञान प्राप्त केलं, मग ह्याच्यापेक्षा पुढला होतं ते मी त्यांच्याकडे गेलो, मग त्यांच्याकडे गेलो, असं ते सांगत असतात. तर याचा अर्थ काय की बाकी सगळ्या कलांमध्ये आपण लौकिक अर्थाने जर विचार केला तर ते पारंगत होताना आपल्याला स्वतः प्रयत्न केला तर भर टाकता येते. म्हणून शिष्यात इच्छेत पराजयम असं म्हणतात की शिष्य इतका ह्या कलांमध्ये प्रगत होतो की सद्गुरूपेक्षा तो मोठा होतो. नुसता नावलौकिकाने नाही तर कलेच्या दृष्टीने पण विचार केला तसं ह्या सद्गुरूला त्या गुरूंना जेवढं येतं त्याच्यापेक्षा अधिक शिष्याला येतं, असं लौकिक अर्थाने आपल्याला या सगळ्या कलांमध्ये दिसतं. इथे मात्र आपल्याला ते सांगतायत की इथे मात्र तसं आध्यात्मिक क्षेत्रामध्ये असं म्हणता येणार नाही की गुरु शिष्य या दोघांमध्ये फरकच करता येणार नाही. म्हणजे आता या सद्गुरूंनी या शिष्याला तयार केलं आणि त्यामुळे या सद्गुरूंनी शिष्याला केलं असेल तर शिष्य काही ते दोन्ही एकाच पातळीवर जाते असा त्याचा अर्थ आपल्याला कळेल. त्यामुळे अध्यात्मविद्या ही सूक्ष्मविद्या आहे. आत्मानुभूतीपर्यंत पोचलं की गुरु त्या त्या अनुभवाच्या प्रक्रियेतून जातो, तोच अनुभव शिष्याला येतो. असं होता तो एकदा अनुभव आला की मग शिष्य आणि सद्गुरू इतके एकमेकांशी समरस होऊन जातात की ते दोन म्हणजे शरीराने दोन असतील परंतु ते मनाने एक रूप होऊन जातात. त्याला आत्मसाक्षात्कार होणं म्हणतात. लोखंडाचं सोनं होणं ही गोष्ट वेगळी म्हणजे सामान्यपणानं होईल, परंतु इथे मात्र आपल्याला लोखंडाचा परिस होऊन जातो. लोखंड म्हणजे हा शिष्य जेव्हा त्याच्याकडे येतो तेव्हा कसा असतो, लोखंडासारखा असतो, गंज चढलेला असतो. मग तो गंज घासून घासून सद्गुरू काढून टाकतात आणि मग त्या लोखंडाला नुसतं सुवर्ण करत नाहीत तर परिसच काढून टाकतात. परिस स्वामी आणि सद्गुरू आणि शिष्य हे दोन्ही समान पातळीवर येतात असं दिसतं. आता एवढा सगळा साक्षात्कार, एवढा सगळा अनुभूती त्या शिष्याला झाली आहे म्हणजे आता निश्चय झाला पक्का की मी देह नाही आणि मी काहीतरी स्वरूप याचं ज्ञान त्याला झालेलं आहे. इतका अनुभव, इतके टप्पे सगळे त्याच्यातून पार केलेले आहेत. आत्मसाक्षात्कार ज्याला म्हणतो त्या आत्मसाक्षात्कारपर्यंत तो पोचला आहे किंवा सिद्धी प्राप्त झाली असं म्हणतो. आता सिद्धी म्हणजे काय, सिद्धीचा लगेच उपयोग करायला पाहिजे असं नाही, परंतु तिथपर्यंत तो पोचला आहे. हे सगळा जो काही प्रवास आहे तो प्रवास खडतर असेल पण त्या प्रवासाच्या वरच्या टप्प्यावर गेल्यावर मात्र आनंद आहे. इतकं समाधान आहे की त्या समाधानाचा अनुभव हा सत्शिष्य घेतो आहे. आणि खरोखर चांगलं एक साधनं आधीच्या समासात सांगितलेले त्या साधनेनी प्रवास सगळा माझा चांगला झाला असं तो सांगतात. सद्गुरूंचं सहाय्य लागतं ही गोष्ट खरीच आहे. माझं करेन, मी प्रयत्न करेन आणि मी हे मिळवेन एवढं पुरणार नाही. अगदी सद्ग्रंथांचा अभ्यास केला तरी देखील काही मर्यादेपर्यंत हे सद्ग्रंथ आपल्याला सांगतील, तरीही संतांच्या सद्गुरूंच्या प्रत्यक्ष असण्याचा आपल्याला उपयोग होतो. अर्थात याचा अर्थ देहधारी सद्गुरू नसेल तर होणारच नाही का, असा नाही. तर देहधारी जे सद्गुरू नसले तरी देखील संत वेगळ्या देहामध्ये येऊन वेगळ्या मार्गाने त्या सत्शिष्याला आपल्यासह करतात. ही गुरुकृपा आपल्यावर होते असं तो सत्शिष्य प्रामाणिकपणानं सांगतो आहे. आणि 12वी ओवीमध्ये 12 ते 14 या 3 ओव्यांमध्ये त्यांनी पुन्हा एकदा माझं अज्ञान काय होतं आणि मी आत्मस्वरूपाला कसं आलो त्याचं वर्णन जरा वेगळ्या पद्धतीनं केलं आहे. तो म्हणतो काय झालं, सगळ्यांना माझ्या मनामध्ये संशय होता, संदेह होता या आत्मज्ञानाबद्दल. मी जेव्हा आलो
आमच्या सद्गुरूंकडे, तेव्हा मला या सगळ्याबद्दल फार मनामध्ये शंका होती. कारण स्वाभाविकच आहे ना की देह जेवढा मला माझा खरा दिसतो आहे आणि हेच काही दिसतच नाही आहे, तर मी कसं काय ते मानणार. त्यामुळे मला जे दिसतं आहे त्याच्यावर जास्त विश्वास होता. तुमचं आमचं पण असंच आहे की आम्हाला जे धादांत दिसतं आहे ते नाही आणि जे दिसत नाही ते आहे असं कसं म्हणावं. मग हळूहळू सद्गुरूंनी देह नाशिवंत आहे, देह नाशिवंत आहे असं आपल्याला सांगितलं. आणि मग अविनाशी काय आहे, नाश कशाचा होत नाही ते समजावून सांगितलं. आणि मग हे जे काही वेगळेपण आहे, मग नाशिवंत जे जे आहे ते आपल्याला पाहता येतं ते नाशिवंत आहे, जे डोळ्यांनी दिसतं ते नाशिवंत आहे, ते आपल्याला वेगळं कळतं म्हणून ते नाशिवंत आहे, हे वेगळं कळत नाही असं वारंवार सांगून हे दृश्य जग नाशिवंत कसं आहे त्यांनी मला सांगितलं. आणि मग ते हळूहळू मला या दृश्य सगळ्या गोष्टींमध्ये ज्या काही आपल्या वासना राहतात त्या वासना कधीच तृप्त होत नाही हे पण मला कळलं. आणि वासना तृप्त होत नाहीत, पुन्हा त्याच्यासाठी जन्म घ्यावे लागतात हेही माझ्या लक्षात आलं. हा बुद्धीमध्ये असलेला दृश्याचा जो काही खोटेपणा आहे तो पुन्हा पुन्हा कसा आपल्याला अडकवतो हे सगळं सद्गुरूंनी मला सांगितलं. एका अर्थाने हा गुरुकृपेचा योग मला या जन्मामध्ये आला आणि त्यामुळे मला हे आत्मस्वरूप काय ते कळलं. आता मला पुन्हा येणं जाणं नाही याची खात्री मला पटली. खऱ्या अर्थाने आत्मदर्शनाचा जो अनुभव आहे तो मला मिळाला असं ते सांगत आहे. स्पष्टपणे सांगतो आहे की वेदांच्या शास्त्रग्रंथांच्या अभ्यासानं अतिंद्रिय असणारा हा परमात्मा म्हणजे इंद्रियांच्या शक्तीच्या पलीकडे असणारा हा परमात्मा कळणं खूप मोठी अवघड गोष्ट आहे. ते त्या परमात्म्याचं खरेपण कळण्यासाठी सद्गुरूच लागतो आणि सद्गुरूच्याच मुळे आपल्याला हे प्राप्त होतं असं ते खात्रीपूर्वक आपल्याला सांगतात. पुन्हा पुन्हा सद्गुरूचं मोठेपण. समर्थांचे गुरु राम, सद्गुरू राम. आता राम काही देहधारी त्यांच्यासमोर नव्हते, पण त्यांची साधना अशी होती की त्यांना हवं तेव्हा रामाचं दर्शन होत होतं. अशी जेव्हा या सत्शिष्याची प्रगती होते तेव्हा हे घडतं. आणि त्यामुळे सर्वांच्या अंतर्यामी असणारा हा ईश्वर या शिष्याला हा पक्का कळला. सगळं ज्ञानरूप आहे, अतिंद्रिय आहे म्हणजे इंद्रियांच्या पलीकडलं आहे, स्वतः सिद्ध आहे असं सगळं वर्णन त्यांनी केलं. एका अर्थाने दृश्याचं जे काही स्थूल रूप आहे म्हणजे ज्याला नाम आहे रूप आहे आपण नेहमी त्याचं वर्णन करतो ते सगळं बाजूला करायचं आणि सूक्ष्मापर्यंत जायचं. असं झालं की आत्मज्ञानाची प्राप्ती होते असं सांगितलं. एका अर्थाने असद्भाव दूर करायचा आणि सद्भाव आणायचा. जरा शब्द वेगळे वापरले तरी अर्थ तोच आहे हे आपल्याला कळतं. असत दूर केलं म्हणजे जे असत्य आहे ते दूर केलं आणि खरं आहे ते ठेवलं. खरं म्हणजे कसं आहे की आपला अनुभव जे दिसत आहे ते खरं आहे. आता जे दिसत आहे ते बाजूला करायचं, ते खरं नाही आहे. आणि जे दिसत नाही आहे ते खरं आहे असं सगळं आपल्याला ते सांगत आहेत. कारण या दृश्य जगाने आत्म्याला झाकून टाकलेलं आहे आणि म्हणून हे दृश्य जग बाजूला करावं लागतं. हा सगळा प्रवास मी केला. सद्भावाच्या अंतःकरणाने मी हे सगळं केलं. आता मला ते पटलं. सुरुवातीला संशय मनात होते त्यामुळे पटत नव्हतं. आता मात्र ज्ञानाचा प्रकाश पडला असं 12वी सांगतात ते. आणि मग हे जे काही अनिर्वचनीय शब्दामध्ये वर्णन न करता येणारं हे परमात्मा रूप आहे हे खरं आहे. न संपणारं सुख, न संपणारा आनंद, शाश्वत आनंद या परमात्म्याची एकदा ओळख झाली की आपल्याला होतं. मग दृश्य जगातच असतो पण दृश्य जग आपल्याला दिसत नाही. त्याच जगात राहतो पण ते आपण दिसत नाही. म्हणजे या दिसणाऱ्या गोष्टींना आपण बळी पडत नाही. परमात्मा स्वरूपाचं दर्शन त्या प्रत्येक ठिकाणी आपल्याला होतं. खरं म्हणजे ना आपली संस्कृती आपल्याला शिकवते. मी वारंवार आपल्याला सांगते की आपण इतकी कृतज्ञता आपल्या संस्कृतीमध्ये आहे. ज्या केळसुणीने आपलं घर स्वच्छ करायचं त्या केळसुणीला आपण नव्याने आणलं की देवापुढे लावून हळद कुंकू वाहून साखरेची चिमटी व्हायचं. ही पद्धत होती आपल्याकडे. रोज चुलीवरती स्वयंपाक करताना रोज त्या चुलीवरती रांगोळी काढायची. पहिलं काय असेल ते अग्नेय स्वाहा असं म्हणायचं. आणि अशा कृतज्ञतेने आपली संस्कृती खरी आहे. या सगळ्यामध्ये सगळीकडे ईश्वर आहे हाच भाव आपल्याला शिकवलेला आहे. वस्तूला पाय लागला तर ती वस्तू काही आपल्यावर रागे भरणार नाही आहे. लाटका मारली असं भांडं म्हणणार नाही आहे. पण आपणच त्या भांड्याला नमस्कार करतो कारण ते भांड्यात पण ईश्वर आहे असा एक अंतःकरणात आपल्या भाव असतो. सहज आपण या सगळ्या गोष्टी करून टाकतो पण संस्कृतीने आपल्याला हे सर्व ठिकाणी ईश्वर आहे हे शिकवूनच ठेवलेलं आहे. आम्ही मात्र दृश्य जगामध्ये अडकलो आणि हे जे काही खरं रूप आहे त्याचा आम्हाला विसर पडला असा त्याचा अर्थ होतो. पुढल्या 14, 15, 16, 17 या ओव्यांमध्ये
त्यांनी आपल्याला असं म्हटलं की आत्ता हे जसं दृश्य विश्व आणि एकंदर त्या दृश्य विश्वाचा विस्तार, त्याच्यात आपलं अडकणं वगैरे वगैरे, मग त्याच्याकडे त्याच्या पलीकडे असणारं परमात्मा स्वरूप ते कसं मोठं आहे हे सगळं मी तुम्हाला सांगितलं. पण या सगळ्यामध्ये एकदा का त्या आत्मज्ञानाची ओळख आपल्याला झाली, शब्दात सांगता येत नाही, बरोबर आहे, अनिर्वचनीय आहे, बरोबर आहे, पण ती ओळख झाली की आपली जी जीवपणाची बंधन असतात ना ती तुटतात. म्हणजे मग आपल्याला या देहाच्या बद्दलचं जे भय असतं, आपल्याला सगळ्यांना वृद्धपणाचं आणि मृत्यूचं भय आहे, ते सगळं भयच आपलं निघून जातं. अशा प्रकारचं हे जेव्हा ज्ञान आपल्याला कळतं तेव्हा होतं का, आपली आपण परीक्षा कशी घ्यायची, आपल्याला कळलं असं काय म्हणायचं, तर आपल्या देहाबद्दलचं जे की आपलं प्रेम आहे, म्हणजे हे आहेच, व्याधीचं भय आपल्याला आहे, मृत्यूचं भय आपल्याला आहे, वृद्धपणाचं भय आपल्याला आहे, तेही सगळं हे सगळ्या प्रकारचं भय आपलं दूर होऊन जातं. येईल तो क्षण माझा आनंदाचा आहे, अगदी सुखाचा समाधानाचा आहे, असं शिष्य आपल्या जीवनाकडे बघू शकतो. एका अर्थाने आपलं आपण मूळ स्वरूप काय आहे ते आपल्याला कळलं असतं. ह्या देह टाकून दुसरा चांगला देह येईल. गुरुदेव रानडे यांच्याबद्दल असं वर्णन करतात, 2.5 वर्षाचा मुलगा त्यांचा गेला तेव्हा त्यांनी म्हटलं की याला कुठल्या तरी अधिक चांगल्या घरामध्ये जन्म मिळणार आहे, म्हणून त्याचं जे काही ह्या देहात येऊन त्याचं 2-2.5 वर्षामध्येच त्याचं हे संपलं होतं आणि आता तो शुचीनाम श्रीमताम गेहे असं भगवंतांनी सांगितलं आहे. तर ह्याच्यापेक्षा अधिक हे असं म्हणणं, असा विचार मनात येणं आणि दुःखावरती मात करणं हे सामान्य माणसाची गोष्टच नाही आहे. त्यामुळे आपल्याला कळतं की आपण आपलं मूळ स्वरूप लक्षात घेतलं तर आपण दुःखाच्या पलीकडे जाऊ. आपण मूळ स्वरूप आपल्याला कळत नाही, आपल्याला देहच फक्त कळतो, म्हणून आपण अनेक दुःखांमध्ये अडकलेला असतो. दुसरं असं असतं की आपली विस्मृती होते आपल्याला. म्हणजे आत्ता मी जसं म्हटलं की लहानपणापासून हे सगळे संस्कार आपल्यावर झालेले आहेत, त्याच्या मागची खरी भूमिका काय आहे ती आता कदाचित विचार केल्यावर मोठेपणी आपल्याला कळली असेल. आपल्यापैकी आपल्याला कधीच असं आपल्या पिढीला असं वाटलं नाही की असं का करायचं, असं नाही आपण विचारलं. कारण मला तर अगदी चांगलं आठवत आहे की किती वेळा मला आईने केळसुनी देवापुढे ठेव, हळद कुंकू वाहा आणि मग केळ काढ असं सांगितलेलं आहे. पण मी नाही कधीच विचारलं की केळसुनीला कशाला हळद कुंकू व्हायचं. मग कदाचित आईने आजीने सांगितलं पण असतं की काय आपली कृतज्ञतेची भावना आहे, पण आपण कधी विचारलं नाही. आपण विचार करायला लागल्यावर आपल्याला या गोष्टी कळायला लागल्या. तर तसं ते म्हणतात की कधी कधी असं होतं, विस्मृतीमुळे आपण आपल्या या ज्ञानाचा लोप होतो. कितीतरी गोष्टी अशा आहेत की आपण आता त्या करत नसल्यामुळे त्या संस्कृतीतून नष्ट झाल्या. पूर्वी 5-10 मिनटं जरी कोणी आली की हळद कुंकू लावल्याशिवाय आपल्या घरातनं बाई बाहेर जात नव्हते. आता लावलं जात नाही. काय बरोबर काय चूक जाऊन दे, परंतु आता असं घडतं आहे की कित्येक संस्कृतीतल्या अशा गोष्टी आहेत की त्या आम्ही विसरून चाललेलो आहोत. विस्मृतीमुळे ज्ञानाचा लोप होतो असं ते सांगतात. आता अध्यात्म ज्ञानाचा विचार आपण करतो म्हणून अध्यात्म ज्ञानाबद्दल, पण संस्कृतीचा लोप का झाला आहे, तर संस्कृतीचा लोप यासाठी झालेला आहे की संस्कृतीच्या चांगल्या गोष्टी आम्ही विस्मृतीत टाकलेल्या आहेत. त्यांनी काय होणार आहे, न केल्याने काय होणार आहे आणि केल्याने काय होणार आहे, अशा प्रकारची आमची भूमिका असते आणि म्हणून त्या घडतं. पण हे सगळं त्याचे जे परिणाम आहेत ते स्वाभाविकच आहे. मग जर का विवेकाने आपण जर विचार केला आणि हे सगळे भ्रम, ह्या सगळ्या शंका, ह्या सगळ्या यांनी काय होणारे वगैरे विचार हे जर बाजूला केले तर मग आपण खरोखर या देहरूपी बंधन जे आपल्याला आहे त्याच्यापासून आपण अडकणार नाही आणि खऱ्या अर्थानं सगळीकडे कसा ईश्वर भरलेला आहे तो आपल्याला कळेल. असा हा शिष्याला अनुभूती म्हणतोय ना तो, ही सगळी अनुभूती त्याला झाली आहे. आता तो म्हणतो की हे असं देहाचं जे बंधन आहे ना ते कसं तोडायचं हे पण सद्गुरूंनी मला सांगितलं. बंधन तोडावं कसं, तर ते म्हणतात खूप सारी 6 ओव्या त्याच्यासाठी. बंधन तोडावं कसं याच्यासाठी त्यांनी 6 ओव्या खर्च केल्या समर्थाने. ते म्हणतात की काय झालं, एकदा का त्या मनामध्ये भगवंताचा भाव स्थिर झाला, अगदी पक्का झाला की आता बदल होणार नाही, कुठल्याही प्रकारचा संदेह मनामध्ये असायला नको, संशय सगळा संपून गेला, की मगच ही अनुभूती येते. जोपर्यंत मनात संशय आहे तोपर्यंत नाही ही अनुभूती येणार. मनातल्या सगळ्या शंका पूर्णपणानं निपटून काढल्या पाहिजेत. कुठल्याही क्षेत्रात असू द्या, म्हणजे अध्यात्म क्षेत्रात तरी आहेच, पण कुठल्याही क्षेत्रामध्ये आपल्याला कळेल की संशय असताना किंवा प्रगती होत नाही. संशय असता कामा नये, संदेह असता कामा नये. देहाबद्दल विचार करतो आहे आणि देवापर्यंत पोचायचं आहे, तर या प्रवासामध्ये अनेक संत मंडळींनी हा सगळा प्रवास केला आहे. ते संतसुद्धा तुमच्या माझ्यासारखे देहरूपातच आले आणि ते देवस्वरूप त्यांचं वर्तन झालं म्हणून आपण त्यांना देवस्वरूप मानतो आहे. हे त्यांना जमलं, मग मला का जमू नये. मग माझ्या मनात काही शंका आहे,
अकारण शंका आहेत त्या सगळ्या मला बाजूला केल्या पाहिजेत असं तो सांगतोय की अनुभव मला केव्हा आला, ही अनुभूती मला केव्हा आली, तर मी असा विचार केला की देवस्वरूप व्हायचं असेल तर संतांसारखंच देहधारी आहोत तरी देखील आपण देवस्वरूप होऊ शकतो, मग आपल्याला जीवनातल्या समाधानाचा आनंद मिळेल. दुसरं 16 आणि 17 दोन ओव्यांमध्ये एकच विचार त्याचा आहे. एकदा म्हटलं प्राणियास माया सुटेना, अर्धचरण त्या ओळीमध्ये आहे की काय वाटेल ते करा पण ती माया काही सुटत नाही, पुन्हा पुन्हा अडकलं जातं. आणि 18व्या ओळीमध्ये शब्द वापरला आहे ईश्वराशी चुकले. का मायातून सुटत नाही? कारण ईश्वरापासून मी बाजूला झालो म्हणून मायेमध्ये परत परत अडकलो. म्हणजे दोन्ही गोष्टी तेच आहे की ह्याच्यात अडकलं नाही तर ईश्वराची ओळख होईल, ईश्वराला विसरलो तर ह्याच्यात अडकलो. काय करायचं ते दोन्ही आपल्याच हातात आहे. खरंच दृश्य जगातून आपण या मायेतून बाहेर पडू शकलो तर आपल्याला ईश्वर दर्शन झालंच आहे. पण ईश्वर चुकेल, ईश्वराशी चुकलं, मी ईश्वराला विसरलो, त्याचं स्मरण गेलं की अडकलो पुन्हा या मायेमध्ये, असं त्याचा अर्थ होतो. म्हणून दोन्ही ओव्यांमध्ये 17, 16 आणि 17 या दोन ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला मायेत परत परत का अडकतो आणि आता मी अडकत नाही अशी अनुभूती त्यांनी आपल्याला सांगितली. याच दोन ओव्यांमध्ये त्यांनी कर्ता कर्म आणि क्रिया यामध्ये आपण अडकतो असं सांगितलं. आपण मायेत अडकतो म्हणजे काय, तर आपण करता असतो, काहीतरी कर्म आपण करतो आणि ती जी काही कृती होते त्याच्यातून आपल्याला सुखदुःख मिळतं. असं हे कर्ता कर्म क्रियेचं त्रिपुटी आहे. आणि अशामध्ये अडकण्यासाठी वासनाच कारणीभूत असते. काहीतरी आपल्या मनात कल्पना येते, काहीतरी आपल्या मनात वासना असते, ती इच्छा पुरी होण्याचा आपला प्रयत्न असतो, मन त्याच्यामध्ये आपलं गुंतलेलं असतं. यालाच आपण वृत्ती असं म्हणतो की तशी वृत्ती झाली असं आपण वर्णन करतो. आणि त्याच्यासाठी आपल्या सगळ्या त्या वृत्तीमुळे आपल्या मनाच्या तशा हालचाली होतात आणि आपण तशा गोष्टी करायला लागतो. केंद्रस्थानी सगळं जे काही आहे ते केंद्रस्थानी ते दृश्य जगच असतं आणि त्यामुळे असं सगळं घडतं. वासना, कल्पना, मन हे सगळे तिच्या भजनी लागतात, त्याचं कारण तेच होतं. पण जर का अंतर्मुख होऊन आपण जर या सूक्ष्मामध्ये शिरायचा प्रयत्न केला तर हा शिष्य स्वतःचा अनुभव सांगतो आहे की हे सगळं असं घडत होतं, आता घडत नाही. प्रयत्नपूर्वक आपल्याला हे करता येतं. आता स्थूलात अडकलेलं मन बाजूला काढता येतं. आता वासना राहत नाही, त्या वासनांची पूर्ती व्हावी म्हणून प्रयत्न करायला मनाला सगळीकडे तिकडे धावावं लागत नाही, काही होत नाही. एका अर्थाने त्यांनी आपल्याला याची देही याची डोळा त्याचा आलेला अनुभव सांगून टाकला. खरं तर आत्मा अनात्मा दोन अंग आहेत. जसं देह आणि आत्मा ही दोन अंग आहेत तसं जीव अनात्म्यामध्ये, आता अनात्मा म्हणजे काय आपल्याला कळलं आहे. अनात्मा म्हणजे दृश्य जग, आत्मा म्हणजे आपला ईश्वर, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळले आणि त्याच्याप्रमाणे हा खूप मोठा बदल अनुभूतीचा हा माझ्या बाबतीत झाला आहे असं तो स्वभाव सांगतो. आणि एका अर्थाने ईश्वर सन्मुख मी झालो. म्हणजे अजून कसं आहे, ईश्वर सन्मुख होणं म्हणजे तो ईश्वर आहे आणि मी समोर आहे असा मी आधी झालो. आणि ईश्वर सन्मुख होता होता पूर्णपणानं आत्मा झाली. ईश्वर सन्मुख होता होता मी ईश्वर रूप झालो. कसा एक एक स्टेप पुढे गेली त्याचं वर्णन केलं. आणि आता अनुभूती अशी की आधी समोर होतो बरोबर आहे, पण आता मात्र मी ईश्वर रूप झालो. पुढल्या 19व्या ओळीमध्ये त्यांनी 4 अवस्थांचं वर्णन जे आपण मगाशी केलं जागृतीचं प्रसूस्व, त्याचा पुन्हा एक श्लोक आला आहे की ही जी चौथी तुर्यावस्था आहे, स्वतःच्या जाणीवीची अवस्था आहे, ती अवस्था आपल्याला कशी प्राप्त होते. तर अज्ञानी माणसाचं काय असतं आणि ज्ञानी माणसाचं काय असतं. जगामध्ये 2 प्रकार असतात. आता ज्ञानी माणसं कमीच असतात. नेहमी आपण हे उदाहरण घेतो की चांगल्या गोष्टी कमीच असतात, पण चांगल्या गोष्टी पुरेशा असतात. कमी असल्या तर काही बिघडत नाही. सज्जन माणसं कमीच असतात, दुर्जन पुष्कळ असतात. समुद्रावर गेलो तर दगडगोटे पुष्कळ असतात, रत्न अगदी थोडी असतात. पुन्हा ती दिसायला मिळवायला कठीण असतं, समुद्राच्या खोल जावं लागतं तेव्हा ती आपल्याला मिळतात. पण पटकन दगडगोटे पटकन मिळतात. तसं वाईट माणसं जगभर पुष्कळ आहे. अज्ञानी माणसं सगळी जगभर पुष्कळ आहे. ज्ञानी माणसं कमी आहे, संत कमी आहे, बाकी सगळे पुष्कळ आहे. कुठलाही कालावधी आपण जरी बघितला तरी आपल्याला काय संत खूप आणि बाकी माणसं कमी असं दृश्य नाहीच दिसतात. तर बाकी माणसंच खूप आहेत, अज्ञानी माणसं खूप आहेत आणि ज्ञानी माणसं कमी आहेत असंच जगामध्ये दिसेल. आणि म्हणून या दोघांच्यातला फरक आपण लक्षात घेतला पाहिजे. हा जरा संख्यात्मक फरक आत्ता आपण म्हटला, पण खऱ्या अर्थाने ज्ञानी माणसं आणि अज्ञानी माणसाबद्दल फरक काय, तर ज्ञानी माणूस जो आहे तो आत्मज्ञानी आहे ना, त्यामुळे त्याची जी जाणीव आहे ती वेगळी आहे. आणि हा अज्ञानी जो माणूस आहे
याची जाणीव वेगळी आहे, कारण हा नाशिवंत दृश्य गोष्टींमध्येच अडकलेला आहे. त्यामुळे हा बहुसंख्येनं आपल्याला दिसतो आहे, स्वाभाविक आहे. त्याला 3 गोष्टी आवश्यक आहेत. त्याला जागृती हवी, स्वप्न हवं आणि गाढ झोप पण हवी. या ज्ञानी माणसाला ह्यातलं काहीच नको आहे. ह्याला तुर्यावस्था आहे. तुर्यावस्था आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की तो जागा पण आहे, पण जागा असूनसुद्धा या दृश्य जगात अडकलेला नाही आहे. आपण योगशिक्षक शवासन घेतात तेव्हा असताना झोपू नका असं आज्ञा देतात, तर नाही तर देह असा आहे की त्या शवासनामध्ये कॉमेंट्री सुरू झाली की आमची सगळी इंद्रिय शिथिल होतात आणि गाढ झोप लागून जाते. तर तसं नाही होता कामा. आपण जागं पण असलं पाहिजे, पण आपल्या इंद्रियांना आपण आपल्या कंट्रोलमध्ये पण ठेवू शकलो पाहिजे. अशा सगळ्या गोष्टी आहेत. ते त्या ज्ञानी माणसाला जमतं, याला जमत नाही. आता आपल्याला अज्ञानी माणसाच्या बाजूच्या सगळ्या अनुभवांचा परिचय आहे. म्हणजे आत्ताच आपण लगेच माना डोलावल्या की हो आपल्याला झोप येतेच शवासन सुरू झालं की. तर याचा अर्थ आपल्याला कळेलच की झोपेचा अनुभव आपल्याला आहे, कारण स्वप्नाचं पण आहे. नुसत्या झोपेचं, गाढ झोपेचा अनुभव आहे, जागृतीचा अनुभव तर आहेच आहे. स्वप्नाचा पण अनुभव आपल्याला आहे, कारण स्वप्न पडलं तरी आपण लगेच जागे होतो. त्यावेळेला जाग आलेली तर नंतर आपल्याला कळतं की काल असं स्वप्न पडलं, त्याचे जे परिणाम असतात ते पण मनामध्ये अकारण पुन्हा पुन्हा येत असतात वगैरे वगैरे. त्यामुळे जागृती, स्वप्न, सुषुप्तीचे अनुभव हे अज्ञानी माणसाला आहेतच. ज्ञानी माणसाला हे काही नाही. ज्ञानी माणूस जो आहे तो सर्वसाक्षिणी, स्वसंवेद्य असा आहे. त्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी नाही, काही त्याचे अनुभव नाही, किंवा तो त्या अनुभवात अडकत नाही असं आपण म्हणूया. आणि त्याचा निस्संगता असा जो म्हणतो की तो निस्संग, या सगळ्यामधून ह्या सगळ्याचा संग त्यांनी सोडून दिलेला असतो. अशा अर्थाने तो ज्ञानी असतो. या दोघांच्यातला फरक या सत्शिष्याने वर्णन करून सांगितला. आणि प्रत्येक वेळेस मी असा होतो, आता नाही आहे. आपली आपली झालेली प्रगती त्याला कळलेली आहे. आपण अशी तू जाणसी तरी तेही तू नव्हेसी. म्हणजे मी देह आहे हे अज्ञान आहे, पण मी आत्मा आहे हे ज्ञान. आता हे ज्ञान झालं आहे असं तो प्रत्येक वेळ म्हणू शकत नाही आहे, म्हणून तो सारखा म्हणतो आहे की मला अनुभव आला आहे, मला अनुभूती आली आहे, माझं अज्ञान दूर झालं आहे, मी आनंदी आहे, मी अनुभवाचा अनुभूती घेतो आहे, असं वेगवेगळ्या शब्दावर तो वर्णन करतो आहे. पण मला आत्मज्ञान झालं असं कसं तो म्हणेल, आणि म्हणून त्याला असं वेगळं वेगळं बोलावं लागतं आहे. अज्ञानाची निवृत्ती झाली आहे. आता अज्ञानाची निवृत्ती झाली म्हणजे खरं ज्ञान झालं आहे, पण म्हणायचं असं तर स्वतःच परमात्मा स्वरूप खरं म्हणजे झालं. आता 21व्या ओढमध्ये पुन्हा तरी ज्ञाता ज्ञेय ज्ञान, मग असे असं म्हटलं कर्ता कर्म आणि कार्य, तसं ज्ञाता ज्ञेय आणि ज्ञान ही पण त्रिपुटी आहे. हे त्याला कळलं आहे, त्याचा सगळा मीपणा गेलेला आहे. म्हणजे मी तू पण हे सगळं संपलेलं आहे. आणि मग हे जे एकमेवा द्वितीय परमात्मा स्वरूप आहे ती अखेरची स्थिती त्याला प्राप्त झाली असं होईल. शेवटच्या 3 ओव्या आहेत 21, 22, 23. या 21, 22, 23 ओव्यांमध्ये त्यांनी आपल्याला आपल्यासाठी हे दिलं आहे, त्याचा अनुभव त्यांनी सांगितला. तो म्हणाला आता तुम्ही लक्षात घ्या की खऱ्या अर्थाने जे जे नाशिवंत आहे त्याचा त्याग केला पाहिजे, शाश्वत काय ते पण घेतलं पाहिजे. हे स्वामींचं बोलणं ऐकून शिष्यानं त्याला नमस्कार केला. गुरु शिष्याची जोडी आहे आणि शिष्य त्याला नमस्कार करतो आहे. आणि शिष्यांनी असं थोडंसं नुसतं चेहऱ्यावर हास्य दाखवलं आणि शिष्यालाच कळलं की त्याला काय म्हणायचं आहे. त्यामुळे तो लगेच म्हणतो आहे की मी तुमच्याशी समरस झालो यात शंकाच नाही, पण तरी देखील मी तुमच्या चरणावर डोकं ठेवणार आहे. सहस्वरूपी लीन झालो आहे तुम्ही आणि मी एकच झालो आहे हे बरोबर आहे, पण तरीही समरस होऊनसुद्धा मी तुमच्या म्हणजे मोक्षाचे स्वामी तुम्ही आहातच, आणि तुम्ही मोक्षाचे स्वामी आहात. तुमच्या मार्गदर्शनानंच मला ही अनुभूती मिळाली आहे. आणि म्हणून मी जसं तुकाराम महाराज म्हणाले की तू आणि मी एकच झालो, अगदी बरोबर आहे. परंतु तरी देखील बाबा तू देव हो आणि मी भगवंताचा, मी भक्ताचा. कारण भक्त आणि भगवंत याचं जे नातं आहे तेच मला अत्यंत प्रिय आहे. तसंच हा आपल्याला 24व्या ओवीत सांगतो आहे की हे सगळं स्वामींचं बोलणं मी ऐकलं आणि मी समरस झालो आहे वगैरे वगैरे, ठीक आहे, पण तरी देखील मी त्यांना साष्टांग प्रणिपात करतो आहे, कारण हा सगळा अनुभव यांच्यामुळे मला मिळाला, ही कृतज्ञता ते सांगतात. आता आपल्या लक्षात येईल की इतका साधकाच्या अंगी असणाऱ्या अहंकारापासून प्रगती होत 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 तो इतक्या स्वतःच्या प्रयत्नांवर त्याचा भरोसा आहे. खूप प्रयत्न केला आहे, सगळा त्याचा मीपणा क्षीण होत होत नाहीसा झालेला आहे. खऱ्या अर्थानं ईशशक्ती काय आहे त्याचा प्रत्यय पण त्याला आलेला आहे. आणि एवढी ईश्वराची दया त्याच्या अनुभवाला आली की तो अनुभव येण्यासाठी सद्गुरूंमुळे हा अनुभव आला आहे, अशी कृतज्ञता त्यांनी व्यक्त केली आहे.
अगदी आत्मज्ञान देणाऱ्या या किंवा मोक्ष देणाऱ्या या सद्गुरूंना तो ईश्वर मानतो आहे. आता हा शिष्य स्वामींना असा शरण गेला आहे, सगळे संशय नाहीसे झालेले आहेत, खरंच त्याच्या जन्माचं सार्थक झालं आहे, तो कृतकृत्य झाला आहे, हे सगळं भाग्य तो म्हणतो देवानं पण लाभत नाही. देवसुद्धा नरदेह घेऊन येतात ना, भगवंतसुद्धा मनुष्यदेह धारण करून इथे येतो आणि 4 गोष्टी कराव्या येतात. त्याला मनुष्य पण देह धारण करावा लागतो, त्याला पण मनुष्यदेह धारण केल्यामुळे जो काही अहंकार आलेला असतो तो बाजूला करावा लागतो, त्याला पण शरणागत व्हावं लागतं आणि असं मग आत्मस्वरूप त्याला बनता येतं. त्यामुळे देवालासुद्धा नरदेहात आल्यावर या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. मग तुमची आमची काय? त्यामुळे मलासुद्धा या सगळ्या गोष्टी कराव्या लागल्या असं बघायला. आणि मग शेवटच्या वेळीमध्ये त्यांनी ग्रंथाचं महात्म्य साधारणपणानं सगळ्या अध्यात्म ग्रंथ किंवा आपण अगदी स्तोत्र जरी म्हटली तरी त्या सगळ्यामध्ये फलश्रुती असते की हे सगळं वाचलं, हे सगळं अभ्यास केलं, त्याचा आपल्याला काय फायदा आहे, असं स्वाभाविक सामान्य माणसाला त्याची गरज असते. तर इथेसुद्धा आपल्याला फलश्रुती त्यांनी सांगितली आहे की अध्यात्मज्ञान प्रतिपादन केलं की बाकीच्या कुठल्या गोष्टीला आपण महत्त्व देत नाही. म्हणजे काय होतं, बाकीच्या गोष्टीला महत्त्व देत नाही म्हणजे काय होतं, तर ते आपल्याला सांगतात की आपल्याला अभ्यास करायला सांगितला, साधना करायला सांगितली, श्रवण मनन करायला सांगितलं, ग्रंथामध्ये जो बोध आहे तो आत्मसात करा म्हणजे बुद्धीमध्ये उतरवून घ्यायला सांगितलं. पण झालं असं की अध्यात्मातल्या ह्या ग्रंथांची पारायण करण्याची प्रथा पडली. समर्थ पुढल्या ओळीमध्ये सांगताय, शेवटच्या अखेरची ओळी आहे आणि अखेरच्या ओळीत सांगतात की खरं म्हणजे फलश्रुती काय, तर आत्मज्ञान होणं ही फलश्रुती आहे. पण होतं असं की या अध्यात्म ग्रंथांचं किंवा स्तोत्रांचं सुद्धा फलश्रुती सांगितली असल्यामुळे ती पारायण करण्याचीच पद्धत आहे. लोक आपलं गजानन महाराजांची पोथी वाचूया, दासबोधाचं पारायण करूया, ज्ञानेश्वरीचं पारायण करूया, सगळ्याची पारायण करण्याची प्रथा आहे. म्हणजे पारायण करणं हेच पुण्यकर्म झालं. त्या ग्रंथामध्ये शिरावं, ते आत्मसात करावा. समर्थानं खरं म्हणजे असं सांगायचं आहे की ग्रंथ संपदा स्तुती उत्तरे बोलता ती अपारे परी अर्थासी कारण येरा चाड नाही. याचा अर्थ असा की ग्रंथामधला बोध महत्त्वाचा आहे. पारायणाला समर्थांनी स्वतःच भरड वाचन असं म्हटलेलं आहे. जात्यामध्ये भराभरा जर घातलं तर पीठ काही चांगलं येणार नाही, तसं पारायणाला ते म्हणतात. म्हणजे पारायण करू नका का, तर नाही, पारायण पुण्यकर्म आहे म्हणून ग्रंथाचा ओळख व्हायला हरकत नाही, पण त्या खोलात आतमध्ये शिरायलाच हवं. त्या ग्रंथातला बोध महत्त्वाचा आहे. ज्यांना हा बोध कळेल त्यालाच त्या अंतःकरणामध्ये तो बोध उतरेल, ग्रंथाचं महत्त्व काय कळेल. इथे आत्माराम ग्रंथ पूर्ण झाला असं सांगतात. आणि सद्गुरूंच्या चरणी बसून श्रवण केल्यामुळे मनातले सगळे संशय शंका दूर झाल्या. सगळ्या दृश्य पदार्थामध्ये ज्ञानस्वरूप असणारा आत्मा आहे ही अगदी पक्की खात्री पटली. कुठलीही गोष्ट घेतली तरीसुद्धा त्याच्यात ईश्वर आहे. मीला तो मध्ये विलीन करून टाकलं. अहम ब्रह्मासी म्हटला किंवा तत्त्वमसी म्हटला, याचा अर्थ आपल्याला त्या ब्रह्मस्वरूपामध्ये, त्या ईश्वर स्वरूपामध्ये विलीन करून टाकलं. हा जो काही मार्ग आहे तो स्वामींच्या चरणाशी आल्यामुळे मला प्राप्त झाला, अनुभव प्राप्त झाला, आनंद प्राप्त झाला. त्या आनंदाचा अनुभव मला घेता आला. तो साक्षात्कार शिष्याने 5व्या समासामध्ये व्यक्त केला. आपल्याला दासबोधामध्ये हा आनंद असा नाही मिळाला, दासबोध समर्थांनी सांगितला, पण शिष्याने मला हे सगळं छान कळलं. जसं गीतेमध्ये अखेरच्या 18व्या अध्यायामध्ये सांगितलं की आता मला सगळं कळलं, आता तू जो सांगताय तर मी करतो. असं शेवटी का होईल श्री अर्जुन म्हणाला की हो आता मी युद्ध करतो. तसं आपल्याला दासबोधामध्ये आहे गुरु शिष्यांचा संवादच, पण तिथे असणारे जे शिष्य आहेत ते अनेक आहेत. गीतेमध्ये गुरु शिष्यांची जोडी आहे. त्यामुळे अर्जुनामध्ये झालेलं जे परिवर्तन आहे ते अर्जुनाने प्रामाणिकपणानं कबूल केलं. तसं इथली जी जोडी आहे ही सद्गुरू आणि सत्शिष्याची जोडी आहे. त्यामुळे आत्माराम ग्रंथातसुद्धा हा सत्शिष्य आपली कबुली करतो आहे की तुमच्यामुळं मला ह्या आनंदाचा सस्वरूपाचा साक्षात्कार झालेला आहे असं म्हणून आत्माराम ग्रंथ समाप्त केला. आज तुमच्या सगळ्यांच्यामुळे मलाही आत्मारामाचा अभ्यास करण्याचं भाग्य मिळालं. खरा तर हा तसा म्हटलं तर आत्मारामाचा वरवरचा अभ्यास झाला. 137 ओव्या प्रत्येकच ओवी घेऊन करायला हवा. आणि म्हणून मी प्रत्येक वेळेला जिचं नाव घेते तिचं आजही स्मरण करते की मुक्ता वाळवेकरने 25 एकेका तासाचे किंवा तासाभरापेक्षा काही तिचे जास्त पण झालेले आहेत, एवढे तास ती आत्मारामावर बोलली आहे. म्हणजे एकेका ओवीला किती किती वेळ दिला असेल आपण कल्पना करू शकतो. अगदी बारकाईनं अभ्यास केला आहे. जिथे जिथे जो शब्द आला आहे त्याच्या मुळाशी ती गेलेली आहे. त्यामुळे
जरूर सगळं शक्य असेल तरी मुक्ता वाळवेकरचं यूट्यूबवरचे ते ऐका, त्याचा आनंद आपल्याला अधिक मिळेल. पण का होईना आपण 5 समासात या आत्माराम ग्रंथाचा परिचय करून घेतला आणि खऱ्या अर्थाने मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम समर्थांचे तिन्ही ग्रंथ समर्थांनी आपल्याकडून निदान थोडेसे वाचून समजून घेतले असं म्हणायला हरकत नाही. तर तुमच्या सगळ्यांचे कृतज्ञता व्यक्त करते आणि थांबते. धन्यवाद. तेव्हा